एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। कुंभमेळ्यात हिंदूंनी स्टॉल लावावेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय। इतरांचे स्टॉल काढून टाका, मी मंत्रालयामध्ये बसलोय असंही नितेश राणे यांनी म्हटलंय। नाशिकमधील हिंदू कार्यक्रमात नितेश राणेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपल्या कुंभमेळ्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे। हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका, आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका। आश्चर्य असं वाटतं की डॅम एका संस्थेच्या नावाने, एक हिंदू संस्थेने रजिस्टर्ड असतं, चालवणारे अब्दुल हमीद शेख त्या तलावाच्या मागे मच्छी पकडत असतात। मी तुम्हाला विश्वास देतो, जितके दिवस वर्ष तास हे खातं माझ्याकडे असेल ना, एका अब्दुलला मी त्या तलावाच्या आजूबाजूला ठेवणार नाही। ठीक आहे, आपली भूमिका स्पष्ट आहे। आपण हे 50-50% 19-20 नाही, प्युअर चायनीज मॉडेल कार्यक्रम आपल्याकडे नाही। अबू आझमींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला संजय राऊतांनी हजेरी लावली। अखिलेश यादव यांच्यासोबत संजय राऊतांची उपस्थिती होती। अबू आझमींकडून मुंबईमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। या इफ्तार पार्टीला संजय राऊत यांनी सुद्धा हजेरी लावली आहे। अखिलेश यादव यांच्यासोबत संजय राऊत हे देखील उपस्थित होते। अबू आझमी यांनी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय। ठाण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, शहाणू पठाण, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेवक अभिजित पवार, नगरसेविका मनीषा भगत, नगरसेविका मार्सिया पठाण यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। सोडत असताना देखील देवाची आठवण केली जाते आणि आता सगळ्यांनी एकत्र येऊन देवाकडे शांतीची प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे। देशभरात जगभरात जे वातावरण आहे त्याच्याने हे जग आता तिसऱ्या महायुद्धाकडे चाललं की काय असं वाटायला लागलंय। त्याच्यापासून वाचवण्यासाठी सगळ्या मानवजातीने एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून हा रोजा हा रमजानचा महिना खूप महत्त्वाचा आणि त्यातनंही इफ्तारी म्हणजे रोजा सोडण्याची वेळ ही पण देखील खूप महत्त्वाची असते। आम्ही सगळ्यांनी मिळून आज ती साजरी केली। बातमी गडचिरोलीमधून आहे। मेडीगट्टा धरणाच्या बॅकवॉटरमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त जमिनींच्या सर्वेक्षणासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली। माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवण्यासाठी लवकरात लवकर पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला। दरवर्षी होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा मुद्दा शोभाताई फडणवीस यांनी लावून धरल्यानं शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे। बातमी बुलढाण्यामधून आहे। खामगाव तालुक्यातील रामनगर गावामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटात वाद निर्माण झाल्यानं तणाव निर्माण झाला। अज्ञातानं महापुरुषांचा पुतळा शासकीय जागेत बसवला होता, मात्र त्यानंतर ती जागा प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली। एका गटानं प्रतिबंधित क्षेत्राची जाळी तोडून तिथे प्रवेश केला आणि यामुळे वाद पेटला। प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लावण्यात आलेली जाळी तोडल्यानं एक गट आक्रमक झाला। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आणि महिलांनी थेट खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यावर धडक दिली। सरकारी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एका गटानं केली आहे। बिश्नोई गँगकडून गायक बादशाहला गोळी झाडण्याची धमकी देण्यात आली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगनं सोनीपतमधील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे। सोनीपतमधील गोळीबार हा एक इशारा आहे, पुढे बादशाहच्या डोक्यात गोळी झाडू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। हवाला व्यवसायात सहभागी असलेल्यांनी वेळीच सुधारावं असंही बिश्नोई गँगनं म्हटलंय।